आज आपल्याला बनवायचं आहे मस्तानी आईस्क्रीम। त्याच्यासाठी आता हे आंबे आहेत, हे कापून घ्यायचे आणि ह्या आंब्यांचं ना मँगो मिल्कशेक बनवतो ना तसं बनवून घ्यायचं, दूध आणि साखर टाकून। आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत, हे कापून घेतलेले आहेत, मनुके वगैरे हे बारीक मधून चिरून घेतले। आता आंबे पहिले कापून घेऊया। आज आपण बनवणार आहोत मस्तानी आईस्क्रीम। त्याच्यासाठी ना आपण मँगो मिल्कशेक बनवून घेतलाय आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत, चेरी आहे आणि मँगो कट करून घेतलाय आणि हे टूटी फ्रुटी आहे आणि हे आईस्क्रीम आहे व्हॅनिला। तर आपण आता ना ग्लास भरून घेऊया। त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण मँगो टाकून घेऊया। आणि त्याच्यानंतर मिल्कशेक टाकून घेऊया। आणि थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। आईस्क्रीम टाकूया। आणि पुन्हा आता मिल्कशेक टाकूया। आता हे टूटी फ्रुटी टाकूया। पुन्हा ड्रायफ्रुट्स टाकूया। आईस्क्रीम आणि वरती चेरी टाकूया। आणि झालं आपलं मस्तानी आईस्क्रीम रेडी झालंय। आता प्यायला या। आणि आता आपण या बॉटलमध्ये पण भरायचं आणि मग आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो, पाहिजे तेव्हा आपण पिऊ शकतो। घे जिजाई, बघ आवडते काय मस्तानी आईस्क्रीम? कसं लागते? जोरात बोल ना। यम्मी यम्मी ना। घ्या का, सुरुवात करा। कसं लागते बघा? घे गौरी। एकदम छान। असे बनवीत जा आणि आम्हाला असे नेहमीच काही वस्तू केली तर आम्हाला बोलव। चालेल चालेल। यम्मी तुला घे। आज मी शुभांगी ताई यांच्याकडे पाहुणे म्हणून आलो होतो, तर त्यांनी मला मस्तानी आईस्क्रीम दिलेला आहे, तो आता मी खाऊन पाहतो। कसं लागते? वा, मस्तच। तुम्ही सुद्धा आईस्क्रीम एक वेळ ट्राय करून पहा। हे पुण्याला फेमस आहे। हे पुण्याला फेमस आहे, सुजाता मस्तानी म्हणून।